नमस्कार. संवाद रसमंजिरी भाग 26. रागद्वेषौ मनोधर्मौ न मनस्ते कदाचन निर्विकल्पोऽसि बोधात्मा निर्विकार सुखंचर. देह पातळीवर वरील प्रकारचे स्थैर्य यावं लागतं आणि त्यासाठी आणखी मानस पातळीवर काय घडावं लागतं हेही सांगतो. मानस स्तरावर हे साक्षात्कृत झालं पाहिजे की राग आणि द्वेष हे मनाचे धर्म आहेत आणि मी मनच नाही, तसंच मला मन आहे असंही नाही. अत्यंत निर्विकल्प परब्रह्माच्या बोधस्थितीत मानसिक अस्तित्व अर्थात मी अमुक ही जाणीव नसतेच आणि त्यामुळे मी अमुक या जाणीवेने पुष्ट केलेल्या या जन्मीच्या घटनांनी आणि पूर्वजन्मीच्या संस्कारांनी आवडीनिवडींनी सत्वरजतमाच्या विविध मिश्रणांनी दृढीकृत केलेल्या एका अत्यंत कल्पित असूनही पराकोटीच्या खऱ्या वाटणाऱ्या अस्तित्वाला उठणाऱ्या इच्छा आकांक्षा आपल्या आहेत असं वाटणं हे या बोधस्थितीत असू शकत नाही. ही एक फार सूक्ष्म, नाजूक, रहस्यमय गोष्ट आहे. कारण ज्ञानी देखील प्रसंगप्राप्त व्यवहार करताना दिसतातच, पण अंतरस्तरावर त्यांना व्यक्तित्वाचे रागद्वेष ते माझेच असं मुळीच वाटत नसल्यामुळे त्यांच्याकडून घेतले जाणारे निर्णय हे रागद्वेषांवर, आसक्तीवर, परोत्कर्ष असहिष्णुतेवर किंवा क्षुल्लक स्वार्थावर आधारित असूच शकत नाहीत. म्हणून तर बाह्यतः काही वेळा ज्ञानाने अमुक गोष्टीला हो का म्हटलं किंवा नाही का म्हटलं ह्याचं उत्तर निखळ व्यवहारी मनाला समाधानकारक वाटणारही नाही आणि पटणारही नाही. पण ज्ञानाचं वागणं रागद्वेषांच्या पलीकडल्या दूरस्थ आत्मस्थ दशेतून घडत असतं. जीवनमुक्त दशेचे हेच तर खरे रहस्य आणि सौंदर्य आहे की ज्या चित्ताला ती दशा प्राप्त झाली त्यात मी स्थूल देह, माझा देह या अज्ञानजन्य भावना नसतात आणि मी अमुक व्यक्ती, माझ्या अमुक इच्छा आकांक्षा ह्या रागद्वेषयुक्त संवेदनाही नसतात. ते मन आणि ते शरीर बाह्यतः जगाला त्याचंच एक अंग वाटेल. लोकांना तो त्यांच्याच सारखा एक अमुक अमुक वाटेल. पण तो म्हणून कुणी असेलच तर तो पार पलीकडे कुठेतरी दूर वसून राहिलेला चिदानंदाचा पुतळा, निरंतर सत्संगी म्हणजे सत जे परब्रह्म त्याचीच संगत ज्याला घडली आहे असा आणि ह्या पृथ्वीच्या भाग्याने तिच्यावर विचरणारा एक दिव्य मानव असतो. त्याचं असणं आकाशा एवढं निस्तब्ध, त्याचं असणं आकाशा एवढं निस्तब्ध, त्याचं वावरणं वाऱ्याच्या झुळकीसारखं सहज आणि चित्तातल्या नित्योदित ज्ञानसूर्यामुळे त्याला आता बाहेरचा दिवस उजाडला काय मावळला काय म्हणजे त्या कालगणनेचा बंध ज्याला बांधूच शकत नाही असा तो निर्विकल्प, निर्विकार आणि साक्षात आत्मबोधाचा पुतळाच असतो. आणि असं ज्याला होता येतं तो ह्या पृथ्वीवरच निरंतर दिव्य सुखाने तृप्त राहू शकतो. देह, मन ह्या स्तरांप्रमाणे या विश्वविषयींच्या जाणीवेतही त्याच्या चित्तात प्रचंड क्रांती घडलेली असते. सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि विज्ञाय निरहङ्कारो निर्ममस्त्वं सुखी भव. विश्वं स्फुरति यत्रेदं तरंगा इव सागरे
तत्त्वमेव न संदेहश्चिन्मूर्ते विज्वरो भव श्रद्धस्त्वतात श्रद्धस्व नात्र मोहं कुरुष्व भोः ज्ञानस्वरूपो भगवानात्मा त्वं प्रकृतेः परः. राजा, या विश्वाकडे आपण त्रिपुटीच्या दृष्टीने पाहतो, म्हणजे सत्तात्रयवादातून बघत असतो. तेव्हा जग हे आहेच आणि मी एक मर्यादित देहस्थ व्यक्ती आहे आणि मी जगात राहतो. माणसांशी माझे नातेसंबंध आहेत. मला ह्या विश्वातला एक व्यक्ती म्हणून काही कर्तव्य आहेत, काही इच्छा आकांक्षा आहेत. त्यातून मला काही सुखदुःख मिळतात. असंच होता होता एक दिवस मी मरून गेलो तरी जग आहेच, ते चालू राहील असं वाटत असतं. ह्या दृष्टीमध्ये आधी सृष्टी आहे आणि मग दृष्टी म्हणजे तिची जाणीव आहे. आणि माझी ही सृष्टीविषयक जाणीव जरा व्याधी, मृत्यू वगैरे कशानेही कमी झाली, हरपली तरी सृष्टी चालूच राहणार आहे. ह्या समजुतीला सृष्टी दृष्टीवाद असं म्हणायचं. पण राजा, पूर्ण विवेक करून जीवाने पाहिलं तर त्याला याच्या अगदी उलट अनुभव यायला लागतो, तो येऊ शकतो. जो तू आत्ता घेतलास, म्हणजे चित्तात तत्वार्थ प्रकट झाल्यावर मी जाणीवेचा महासागर आहे, ज्याच्यात या विश्वातल्या असंख्य वस्तू, पदार्थ, पर्वत, नद्या, आकाश इत्यादी सर्व काही अगदी लहान लहान तरंगांप्रमाणे स्फुरत आहेत. रोज कितीक सृष्टी मी जागा होताच उठतात आणि मी झोपलो की विरून जातात. ज्या निर्गुण ब्रह्मरूपी सागरावर ही विश्वरूपी लाट उठते, तो चैतन्याचा, ज्ञानाचा, आनंदाचा महासागर मी आहे. असा अनुभव राजा तू निस्संदेहपणे सदैव घेत राहा. या अनुभवात त्रिपुटी नाही आणि म्हणूनच तो खंडित होणारा वैषयिक अनुभव नाही. तूच ते तत्व आहेस हे तुला साक्षात्कृत झालेलं आहे. तेव्हा आता कोणताही संशय उरून देऊ नकोस. मी अमुक या मर्यादित कल्पित अस्तित्वात अडकू नकोस आणि सदैव सुखस्वरूप राहा. मर्यादित होऊन सृष्टीदृष्टीवादानुसार जग पाहणं म्हणजे जग आहेच आणि त्यात मी एक ठिपक्याप्रमाणे अल्प आहे. मला जन्म मृत्यू जराधिक आहे आणि मी गेलो तरी जग असतं इत्यादी मानणं हाच ज्वर आहे, हाच भवरोग आहे. तो सोडून दे आणि तू चिन्मय ब्रह्माची मूर्ती होऊन वावर, कारण तूच ते आहेस यात काहीही संदेह नाही. तू म्हणशील की असं विश्वालाच स्वरूप सागरातली लहर जाणल्याने काय होईल? तर हे राजा, याचं मुख्य उत्तर असं आहे की सुरुवातीला तू ज्ञान वैराग्य आणि मोक्ष ऐश्वर्य यांनी युक्त होण्यासाठी काय करावं, हा जो प्रश्न विचारला होतास त्याचं रहस्य याच्यातच दडलेलं आहे. चैतन्याचं लक्षण असं आहे की ते स्वतःला आणि इतर सृष्टीला, जी चैतन्यावरच तरंग रूपाने आहे, त्यांचा यथार्थ स्वरूपाने पाहू शकते, त्यांच्या यथार्थ स्वरूपाने पाहू शकते. आपण स्वतः चैतन्यमय आहोत, जड, अल्प, मर्यादित, देह, मन, व्यक्ती इत्यादी आपण नाही आणि अखंडित आनंदाचे आपण स्फुरण रूप आहोत. त्यामुळे हे विश्व इत्यादी जे काही भासतं ते माझंच स्फुरण रूप आहे. मीच या भूतांमध्ये भरलेलो आहे आणि भूत माझ्यातच उमटतात. काही काळ भासतात आणि मग विरून जातात आणि त्या भासात माझंच चिन्मय रूप प्रकट होतं आणि भास असो किंवा नसो, मी सदैव सदा उदित आनंद रूप असतो तसाच असतो. अशी निरंतर प्रतीती हेच खरं विज्ञान आहे आणि हेच खरं वैराग्य आहे. कारण इतकी अमर्याद आत्मप्रतीती सर्वत्रच घडल्यानंतर एखाद्या विशिष्ट
मर्यादित कल्पित व्यक्तित्वाला अहम मानून आणि तत्संबंधी वस्तू, व्यक्ती, लकबी, आवडीनिवडी यांना माझं मानणं आणि आसक्त होणं अशक्य असतं. कशावरच असे परिच्छिन्न अहंत्व वा ममत्व नसणं हेच वैराग्य आणि हेच अमर्याद ईश्वरत्व आहे. याने खरीखुरी ब्रह्मदृष्टी म्हणजे सर्वत्र समदृष्टी, समदर्शन पाणतं. अशी विश्वविषयींची सम म्हणजे ब्रह्मरूप दृष्टी बांधणं हा तो दिव्य मानव बनण्याचा तिसरा पैलू आहे. अशा तऱ्हेने देह, मन आणि हे विश्व या सर्वांच्या बाबतीतल्या आपल्या दृष्टिकोनात आमूलाग्र क्रांती होण्याने षडभगयुक्त देवत्व प्राप्त होते. या माझ्या बोलण्यावर आणि सर्व शास्त्रांच्या सांगण्यावर श्रद्धा जडणं आवश्यक आहे. अशी अगदी खरीखुरी श्रद्धा आणि अत्यंत अढळ अशी श्रद्धा कोणत्याही मोहाने कधीही न ढळणारी आणि सुखदुःख हानी लाभादी द्वंद्व समयीही अविचल राहणारी श्रद्धा ठेवली तर हे राजा मानवाचे अल्पत्व जाऊन तो साक्षात भगवान होतो. या मर्यादित प्रवृत्तीने कधीही बांधलं न जाणारं पर म्हणजे पलीकडचे अत्यंत अमर्याद आणि पूर्ण ज्ञानस्वरूप आपलं अस्तित्व आहे याचा प्रत्यक्ष साक्षात्कार अगदी याची देही याची डोळा घेता येतो. तो या अविचल तीव्र दृढ डोळस श्रद्धेमुळेच. ह्या भागात इथे थांबूया. नमस्कार.